आयुरा, काय आहे म्हणून भेटायला नको म्हणाले मी. माधवी मोठ्याने म्हणाली. तसं समीरने निधीला सोडूनच दिलं लगेच. इथून पुढे आजकालची तुम्ही पोरं पिक्चरमध्ये बघून नको ती थेरं करता. इथे सगळे आम्ही असताना या हॉलमध्ये असं करता. चांगलं दिसतं का ते? माझ्याऐवजी हे आले असते तर? माधवी ओरडूनच म्हणाले. तसा समीर दचकला. निधी मात्र मनात म्हणाली, बाबा आले असते तर गुपचूप गेले असते. ते परवडले, पण तू नाही. हाचबास नसताना माधवीला असं समोर बघून समीरला काय बोलावं हे सुद्धा सुचत नव्हतं. खूपच विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. निधीने तर मान खाली घालून घेतली. निघून जावं तरी बरं दिसत नव्हतं. आई तिथे असताना समीरला एकटं सोडायला ती धजत नव्हती. आई, इथे ये. समीर, तुम्ही जा. काम आहे ना तुम्हाला? निधीने शेवटी बोलायला सुरुवात केली. काम आहे त्यांना, तर इथे काय करत होता तुम्ही? जायचं ना कामाला. माधवीला प्रचंड राग आला होता. आई, तू ये ना गं. निधी तिला ओढून आत घेऊन गेली. आता तोपेच्या गोळ्याला ती एकटीच सामोरी जाणार होती. चुकी मात्र समीरने केली तरी बोल मात्र तिलाच बसणार होते. जाता जाता तिने समीरला हात करून जायला सांगितलं. समीर काही न बोलता निघून गेला. बाहेर आल्यावर मात्र आपल्या ओठांना हात लावायला विसरला नाही. माधवी आल्यामुळे त्याला काही पुढे बोलता आलं नव्हतं, पण तिच्या ओठांचा नाजूक स्पर्श अजूनही त्याच्या ओठांवर रेंगाळला होता. त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो घरी निघून गेला. बोल, काय बोलायचं आहे? हे असे दिवे लावणार का तू? हेच तुला संस्कार दिले का मी? माझ्या डोळ्यांनी हेच बघायचं बाकी होतं का? आजूबाजूला कोण आलं गेल्याचं भान नाही तुम्हाला? निर्लज्ज झाला आहात तुम्ही. माधवी आपला राग आता निधीवर चांगलाच काढत होत्या. निधी शांत उभी राहून सगळं ऐकून घेत होती. एवढ्याशा पप्पीसाठी आई संस्कार विचारत होती. पण जर ती चुकून सुद्धा बोलली असती तर तिचं काही खरं नव्हतं. माधवी बडबड करून झाल्यावर स्वतःच निघून गेले. निधीला मात्र आता कुठे लपून बसवायचं झालं होतं. कारण आयुराला काही कळलं नसलं तरी अवनी किचनमध्येच होती. ती आपलं हसू दाबून होती. जशी माधवी निघून गेली तशी अवनी आली आणि निधीच्या खांद्यांना पकडून हसू लागली. काय मग, कसा होता किस? अवनीने विचारल्यावर निधीचे गाल एकदम लाल झाले. वहिनी, तू पण ना? आईसमोर मला कसं वाटलं असेल? हा माणूस ना कसलाच विचार करत नाही. मी बोलणारच नाही त्यांच्याशी. नको सांगत होते मी, पण नाहीच ऐकले. निधी समीरवरचा लटका राग अवनीला बोलून दाखवत होते. जाऊ दे, होऊन गेलं ना. आता कसला विचार करत राहतेस? आता प्रेम करता तर छोटी छोटी अपेक्षा असेलच ना. तुला आवडलं नाही का? तशी निधीने नजरच बाजूला केली. ती पायाचा अंगठा इकडे तिकडे करत होती. अवनीने हळूच तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. अगं बाई, माझी नंदिनी लाजली. अवनी असं म्हणाली तशी निधी तिथून पळूनच गेली. ती जाऊन गॅलरीत बसली. आता तिची कोणासमोर जायची इच्छा नव्हती. इतक्यात फोन वाजला. समीरचा कॉल होता, पण रागवल्यामुळे ती कॉल उचलत नव्हती. तिने फोन सायलेंट करून ठेवला. त्याने 3दा कॉल केला, पण तिने नाहीच उचलला. रिंग होऊन होऊन आपोआप कट झाली. मी नाही यांचा फोन उचलणार, ती स्वतःशीच कुजबुजली. शेवटी तिचा फोन व्हायब्रेट झाला म्हणून तिने बघितलं तर वरती मॅसेज झळकत होता. शोना रागवलीस? शोना रागवलीस. आधी करताना विचार नाही केला, आता विचारून काय उपयोग? निधी स्वतःशीच बडबड करत होती की पुन्हा मेसेज आला. तू कॉल उचल,
मी घालवतो राग, इथेही सॉरी बोलतो तुला. काही गरज नाही, माझा राग मी स्वतःच घालून घेते. तिनेही लगेच मेसेज करून फोन बाजूला ठेवला. पण समीरला काही आता शांती मिळत नव्हती. त्याने पुन्हा कॉल केला. शेवटी रागानेच निधीने त्याचा कॉल रिसीव केला. काय आहे, कशाला सारखा फोन करता? मला नाही बोलायचं तुमच्याशी, कळत नाही का तुम्हाला? निधी आता रागातच बोलत होती. निधी ऐक ना, आई खूप बोलली का तुला? खरंच सॉरी, समीर म्हणाला. ती एवढी भडकली होती म्हणजे आईने चांगलंच ऐकवलं असणार हे माहीत होतं त्याला. खूप बोलली का म्हणजे? ती काही माझी पूजा करणार आहे का? निधीने एकदम रागानेच विचारलं. तसं समीरने कॉल कट केला. त्याला कळलं आपण एकदम चुकीच्या वेळी कॉल केलेला आहे. पुन्हा एकदा सॉरीचा मेसेज पाठवून त्याने फोन बाजूला ठेवला. नंतर तो कामात गुंतून गेला. निधीला मात्र आता त्याच्या कॉलची प्रतीक्षा होती. रात्रीचं जेवण झालं तरी ती त्याच्या कॉलची वाट बघत होती. पण समीरचा कॉल काही आलाच नाही. मग तिनेच कॉल केला. हॅलो, निधी म्हणाली. अरे तुझा राग झाला शांत? समीरने कॉल उचलल्यावर पहिलाच प्रश्न विचारला. माझा राग नाही गेला तर फोन करणार नाही का तुम्ही? निधी म्हणाली. अरे पण तुला समजवायला गेलं की उलटा अर्थ घेऊन अजून रागवतेस. त्यापेक्षा राग शांत झाल्यावर बोलेन ठरवलेलं, समीर म्हणाला. ओके ठीक आहे, मी ठेवते फोन, निधी म्हणाले. आता काय झालं, तूच फोन केलास ना, समीर म्हणाला. हो पण राग शांत झाला नाही अजून, म्हणून ठेवते फोन, निधी म्हणाले. अगं आता केलाच फोन तर बोल ना. एकतर मला कॉल करायला भीती वाटते तुला, आता चांगली बोलतेस ना, मग ठेवतेस कशाला, समीर म्हणाला. मला नाही बोलायचं, माझा राग शांत झाला की बोला, निधीही तेवढ्याच रागात म्हणाले. हे बघ माझं चुकलं, मी तुला ओठांवर किस घ्यायला नको होतं, समीर म्हणाला. अरे किस केल्यात ते ठीक आहे, पण आजूबाजूला बघता येत नाही का तुम्हाला? निधी पटकन बोलून गेली आणि मग तिला आपण काय बोललो हे लक्षात आलं. व्हॉट? त्यासाठी तू रागवलीच नाहीस? थँक गॉड. मी किती टेन्शनमध्ये आलेलो. सॉरी, मी नेक्स्ट टाईमला बघून करेन, समीर म्हणाला. हा एवढा रोमॅन्टिक कधीपासून झाला हे मात्र निधीला न सुटलेलं कोडच होतं. जा तुम्ही, ठेवते फोन मी. निधीला आता मात्र खरंच लाज वाटत होती. आता कसा काय ठेवू देणार मी फोन? तू चांगली बोलते आहेस, मगाशी किती रागात बोलत होतीस, मीच घाबरलो. समीरचं हे बोलणं ऐकून निधी मात्र चांगलीच चाट पडली. नाहीतर आधीचा समीर असता तर एकदम कडक आवाजात म्हणाला असतं तिला, माझ्यावर ओरडायचं नाही, मला आवडत नाही. पण आता तो खूप बदललेला दिसत होता. तो घाबरला असं म्हणाला. कदाचित माणसाला परिस्थिती बदलते. निधीला त्याने गेल्या 1 वर्षात खूप मिस केलं होतं. तिची मेसेज करायची सवय त्याला हळूहळू आवडू लागली होती. म्हणतात ना, आवडीसाठी कधी कधी माणसं आपला स्वभाव बदलतात. तसंच समीरचं झालं होतं. तो तिकडे मित्रांसोबत राहायचा. दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी 4 तास एका हॉटेलमध्ये काम करायचा, जेणेकरून स्वतःचा खर्च तर निघाला पाहिजे. हॉटेल मालक चांगला होता, तो शिकतो म्हणून त्याला जास्त पैसे द्यायचा. त्यामुळे समीरचं खर्च निघून जायचं. एक्स्ट्रा लागलेच तर मग मित्र द्यायचे, आईला सुद्धा थोडे पाठवायचा. असे दिवस त्याने तिथे काढले होते. फोन करायला बघायचा नाही,
कारण जो तो 10 प्रश्न विचारणार, त्याला हे सगळं गुपचूप करायचं होतं. म्हणूनच त्याने फक्त आयुषला हाताशी धरलं होतं. त्यालाच खरं काय ते सांगितलं होतं. आणि त्यावेळी आयुषने देवेशशी त्याची ओळख करून दिली होती. वर्षाचा काळ त्याच्यासाठी खूप कठीण गेला, पण त्याने आपल्या कष्टाने त्याचे चीज केलं आणि स्वतःच्या हिमतीवर आज तो ऑफिसर झाला होता. पण निधीला त्याने खूप म्हणजे खूप मिस केलं होतं. म्हणूनच आता तो इतका बदलला होता. आता त्याच्या डोक्यात कायम निधीचे विचार फिरत असायचे. मात्र तो काम करत असेल तेव्हा सगळे विचार मात्र बाजूला व्हायचे. मला कधीपासून घाबरायला लागलात तुम्ही? निधीने विचारलं. निधी, एक खरं खरं सांगू तुला? समीरने औंढा गिळतच विचारलं, कारण क्षणात मागचा काळ डोळ्यासमोरून निघून गेला होता. नेहमीच खरं सांगावं अशी अपेक्षा आहे मला, निधी लटका राग दाखवत म्हणाली, कारण समीर तिला काहीही न सांगता निघून गेला होता तिकडे. तुला तिकडे ना खूप मिस केलं मी. तुझ्या मेसेजची फार आठवण यायची मला. कधी कधी खूप अनावर व्हायचं. मी खूप रडायचो रात्री पांघरुणात जाऊन. समीरचा आवाज थोडा कापरा झाला होता. आताही त्याला वाईट वाटत होतं हे कळत होतं. तरीही कॉल करायचा नाहीत ना? मी अक्षरशः वेड्यासारखी तुमची कॉलची वाट बघायची. निधीचा आवाजही थोडासा रडवा झाला होता. दोघंही एकदम भावूक झाले होते. निधी, आता मी आलोय ना, अजिबात तुझ्यापासून लांब जाणार नाही. उलट आता आपण जवळ यायच्या तयारीला लागायला पाहिजे, समीर म्हणाला. गुड नाईट. निधी समीरच्या बोलण्याला ब्रेक लावत म्हणाली, कारण त्याचा रोमॅन्टिक मूड कुठून कुठे जाईल सांगता येत नाही. निधी, गुड नाईट. त्याच्या आधीच तिकडून टू टू आवाज आला. तिने कॉल कट केला होता. निधी मात्र गालात हसत होती. तिला समीरचा प्रत्येक शब्द आठवत होता. तिच्या हसता हसता डोळ्यात पाणी भरत होतं. इकडे आयुष ते दोघंही निघून गेल्यापासून गप्पच होता. अहो काय झालं? आयुराने काळजीने विचारलं. तिला वाटलं त्याचा पाय वगैरे दुखतो की काय, त्याला काही त्रास होतो की काय. काही नाही, मला थोडं बेडवर झोपायला मदत कर, आयुष म्हणाला. ती लगेच पुढे झाली. आयुष, सावकाश या, ती त्याला हात देत म्हणाली. त्याने तिच्या हातात हात दिला. इतक्यात त्याला तिची काळजी वाटली. आयु, तू नको पकडू. आराध्य दादा काय करतो बघ, त्याला पाठव माझ्याकडे, आयुष म्हणाला. नको, त्याची काही गरज नाही, मी करते मदत, आयुरा त्याच्या हाताला पकडत म्हणाले. नको आयु, माझं ऐक, माझा चुकून धक्का वगैरे लागला तर? नकोच, त्यापेक्षा तू आराध्याला बोलव. आयुष काही आयुराचं ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी आयुराला आराध्याला बोलावूनच आणायला लागलं. त्याने थोडा वेळ आराम केला, कारण आल्यापासून खुश होता म्हणून बडबड चालू होती. पण आता पुन्हा एक बातमी आली होती. एकातून बाहेर आलं की लगेच दुसरं सुरूच होतं. आयुरा मग तिथेच बसली त्याच्या उशाला आणि त्याच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत होती. आयु, मी हेच खूप मिस करत होतो, त्याने आयुराचा हात पकडत सांगितलं. तो हात तसाच खाली घेऊन त्याने आपले ओठ त्यावर टेकवले. हे बंध खूप अतूट होते. स्पर्शात म्हणजे डॉक्टरांच्या औषधात न, म्हणून तो हट्ट करून घरी आला होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते.
लाईक शेअर सबस्क्राईब करून